In last video, we learn about the success of Mendel. ग्रेगर जॉन मेंडेल यांनी पीक प्लांटवर जे एक्सपेरिमेंट केले त्या एक्सपेरिमेंटचा पाया म्हणजे आज जे अनुवंशिकता आहे त्याचा मूलभूत पाया, आणि यामुळेच ग्रेगर जॉन मेंडेल यांना फादर ऑफ जेनेटिक्स असं म्हटलं जातं. जेनेटिक्स, फादर ऑफ जेनेटिक्स कोण आहे तर ग्रेगर जॉन मेंडेल हे जे शास्त्रज्ञ यांना म्हटलं जातं फादर ऑफ जेनेटिक्स. जे मेंडल यांना म्हटलं जातं फादर ऑफ जेनेटिक्स बिकॉज दे लेड डाउन द फाउंडेशन ऑफ जेनेटिक्स. मग आपण पाहिलं की जेनेटिक्स काय ऍक्च्युली. चला आज थोडंसं जेनेटिक्स विषयी माहिती पाहूया. जेनेटिक्स इज वन ऑफ द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन. एक बायोलॉजीची अशी शाखा आहे ज्यामध्ये दोन गोष्टींचा अभ्यास केला जातो जेनेटिक्समध्ये. जेनेटिक्स ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन. हेरिडिटी आणि व्हेरिएशन या दोन गोष्टीचा ज्यामध्ये अभ्यास केला जातो त्याला म्हटलं जातं जेनेटिक्स. मग आपण हेरिडिटी या टर्म विषयी ऑलरेडी शिकलो. हेरिडिटी इज अ ट्रान्समिशन ऑफ ट्रेट फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन, अँड द व्हेरिएशन इज अ डिफरन्स बिटवीन द पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग्स ऑर टू ऑफस्प्रिंग्स ऑफ सेम पॅरेंट. मग हेरिडिटीची डेफिनेशन आपण कालही पाहिलेली. हेरिडिटी अ ट्रान्समिशन ऑफ traits or characters from one generation to next generation. त्याला आपण हेरिडिटी म्हणतो. पण व्हेरिएशन काय आहे? व्हेरिएशन म्हणजे विविधता. व्हेरिएशन काय असतं? विविधता काय असतं? डिफरन्स असतो. अ डिफरन्स बिटवीन पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग्स. or two offsprings of same parent यांना म्हटलं जातं व्हेरिएशन. मग हे जे काही व्हेरिएशन आहे जेनेटिक्स जी ब्रँच आहे या जेनेटिक्सच्या ब्रँचचे जे काही फादर त्यांना ग्रेगर जॉन मेंडेल म्हटलं जातं. या जेनेटिक्समध्ये काही टर्म्स वापरले जातात. नाव टुडे वी लर्न द टर्मिनॉलॉजी ऑर टर्म्स युज्ड इन जेनेटिक्स. मग कोणत्या कोणत्या टर्म्स आहेत ज्या जेनेटिक्समध्ये वापरले जातात तर चला आज या टर्म्स विषयी जाणून घेऊया. जनरली आपण आज जे पाहणार आहोत ते आहे जेनेटिक टर्मिनॉलॉजी. टर्म्स युज्ड इन जेनेटिक्स. टर्म्स युज्ड इन जेनेटिक्स किंवा टर्मिनॉलॉजी ऑफ जेनेटिक्स. जेनेटिक्समध्ये कोणत्या कोणत्या टर्म वापरतात. त्यात सर्वात पहिले टर्म आहे ते म्हणजे कॅरेक्टर. कॅरेक्टर हा शब्द आपण बऱ्याच वेळेस वापरतो. कॅरेक्टर म्हणजे वैशिष्ट्य, गुणधर्म त्याला म्हणतात. मग ऍक्च्युली कॅरेक्टर काय असतं? कॅरेक्टर नाव समजा एखादं झाड उंच आहे तर हाईट हे झालं त्याचं कॅरेक्टर. मीन्स कॅरेक्टर इज द स्पेसिफिक फीचर ऑफ अन ऑर्गॅनिझम. सजीवाचं गुणवैशिष्ट्य जे असतं, जे गुणधर्म असतो त्याला म्हणायचं कॅरेक्टर. अ स्पेसिफिक फीचर ऑफ अन ऑर्गॅनिझम called character.
एक्झाम्पल सांगता येईल, हाईट ऑफ स्टेम, झाडाची उंची, इट इज अ कॅरेक्टर. हाईट ऑफ स्टेम, झाडाची उंची, हे कॅरेक्टर. ही पहिली टर्म वापरली जाते जेनेटिक्समध्ये मोठ्या प्रमाणावर. कॅरेक्टर जनरली हा शब्द आपण नेहमीच वापरतो, कॅरेक्टर्स म्हणजे वैशिष्ट्य. दुसरी टर्म आहे जी जेनेटिक्समध्ये वापरली जाते, ही कॅरेक्टरला समानार्थी शब्द आहे, तो म्हणजे ट्रेट. ऍक्च्युली ट्रेट काय असतं? ट्रेट्स असतात. नाव द ट्रेट्स इज अन इनहेरिटेड कॅरेक्टर अँड इट्स डिटेक्टेबल व्हेरियंट्स. हा हे इनहेरिटेड कॅरेक्टर असतं. इनहेरिटेड म्हणजे जे पास होऊ शकतं एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशनकडे, त्याला म्हणतात इनहेरिटेड कॅरेक्टर. मग हे जे असतं इट इज अन इनहेरिटेड कॅरेक्टर. इनहेरिटेड कॅरेक्टर and its detectable variant. Variants. Yeah. Variants. तर महत्वाचं आहे, दोघात फरक काय आहे? हे वैशिष्ट्य आहे, हे वैशिष्ट्य, बट नाव इट इज ना इनहेरिटेड. जे काय होऊ शकतं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होऊ शकतं किंवा ट्रान्समिट होऊ शकतं, त्याला म्हणतात इनहेरिटेड कॅरेक्टर. मग चला याचं एक एक्झाम्पल आहे टॉल आणि डार्क प्लांट. ही इनहेरिटेड कॅरेक्टर, कारण प्लांट जर टॉल असेल तर पुढच्या पिढी टॉल येतात, डार्क असेल तर डार्क येतात. मीन्स टॉल अँड डार्क प्लांट. डार्क प्लांट हे झालं इनहेरिटेड कॅरेक्टर, मीन्स त्याला म्हणायचं ट्रेट. मग आपण जे पाहिजे 7 लक्षणं पाहिजे मेंडेलने निवडलेली, ऑल दीज आर द ट्रेट इन पी प्लांट. त्याला आपण लिहिले कॉन्ट्रास्टिंग ट्रेट्स इन पी प्लांट, म्हणजे जे की एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होतात किंवा ट्रान्सफर होतात. नाव तिसरी टर्म आहे फॅक्टर. आधी फॅक्टर पाहूया. फॅक्टर काय असतं? ऍक्च्युली ही जी टर्म आहे ही शोधलेली ग्रेगर जॉन मेंडल या शास्त्रज्ञाने. ज्यावेळेस मायटोसिस, मिओसिस किंवा सेलबद्दल जास्त काही माहिती नव्हती, तेव्हा डॉक्टर मेंडल यांनी सांगितलं होतं द फॅक्टर इज अ पार्टिकल प्रेझेंट इन अन ऑर्गॅनिझम विच विल बी इनहेरिट द कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. सजीवामध्ये एक असा फॅक्टर असतो, असा पार्टिकल असतो जो सजीवांचे लक्षणं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करू शकतो. याला म्हणतात फॅक्टर. अँड नाव जनरली इट इज युनिट ऑफ हेरिडिटी. शॉर्ट याला म्हणता येईल युनिट ऑफ हेरिडिटी. युनिट ऑफ हेरिडिटी असं म्हणतो आपण. मग फॅक्टर काय असतं? ऍक्च्युली फॅक्टर इज अ पार्टिकल प्रेझेंट इन अन ऑर्गॅनिझम. that is a particle present in an organism. Particle present in an organism which is responsible for inheritance and expression of character. Inheritance and expression of character. जी की कॅरेक्टर एक्सप्रेस करायला मदत करतं. दॅट्स कॉल्ड ना फॅक्टर. दॅट टर्म coined by मेंडेल. जी की मेंडेल या शास्त्रज्ञाने ही टर्म शोधलेली आहे. दॅट इज अ फॅक्टर. यानंतर पुढची एक टर्म आहे, नेक्स्ट टर्म आहे जीन, जी की याला सिमिलर आहे. आज आपण जीन ही टर्म मोठ्या प्रमाणावर वापरतो. जीन जी टर्म आहे ऍक्च्युली इट विल बी कॉइन्ड बाय अँड सायंटिस्ट जॉन्सन यांनी या टर्मला शोधलेला आहे. सो नाव coined by जॉन्सन या शास्त्रज्ञांनी ही टर्म डिस्कवर केलेली आहे. ऍक्च्युली काय असतं जीन?
आज फॅक्टरलाच जीन म्हटलं जातं. फॅक्टर इज कॉल्ड ना जीन. जीन काय असतं? a particular segment of DNA which is responsible for inheritance and expression of trait. It's called na gene. It is a particular segment of DNA. कशाचा सेगमेंट? DNA चा सेगमेंट म्हणजे तुकडा आहे, फ्रॅगमेंट आहे. which responsible for inheritance and expression of the character. Expression of that character. आज फॅक्टरलाच जीन म्हटलं जातं, जी टर्म जॉन्सन यांनी शोधलेली, जी की CET साठी महत्वाचं असतं.